तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव 2025। थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत। तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेरघर स्वाद मसाले, पलूस, विटा आणि तासगाव। संपर्क 75 30 98 66 66 आणि 75 30 80 66 66। मगरीच्या हल्ल्यात ठार युवकाच्या कुटुंबाला शासकीय मदत। आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते धनादेश प्रदान। 1 एप्रिल रोजी नदीपात्रात पोहायला गेलेल्या अंकलखोप येथील अजित अनिल गायकवाड युवकाला मगरीने हल्ला करून ठार केलं होतं। या युवकाला वन विभागाच्या मदतीने मदत म्हणून 25 लाख रुपये दिले आहेत। मदतीचा धनादेश पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम व सहाय्यक वनसंरक्षक वनीकरण डॉक्टर अजित साजने यांच्या हस्ते वारसांना प्रदान करण्यात आला। अंकलखोप तालुका पलूस येथील युवक अजित अनिल गायकवाड हा 1 एप्रिल रोजी नदीपात्रात आंघोळीसाठी गेला होता। मात्र तो परत घरी आला नाही म्हणून शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह नदीपात्रात सापडला। त्यावर मगरीने हल्ला केल्याचे निष्पन्न झालं होतं। त्याला शासकीय नियमानुसार आर्थिक मदत म्हणून 25 लाख रुपये त्याच्या वारसाला देण्यात आले। यामध्ये 10 लाख रुपये वारसाच्या खात्यावर वर्ग केले आहेत। उर्वरित 15 लाख रुपयांची कायम ठेव पावती केली आहे। त्या रकमेच्या व्याजातून प्रत्येक महिन्याला साधारण 7,800 रुपयांची रक्कम कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यासाठी मिळतील अशी सोय केली आहे। यावेळी सरपंच राजेश्वरी सावंत, सहसहाय्यक वनसंरक्षक वनी डॉक्टर अजित साजने, वनक्षेत्रपाल संतोष शिरशेटवार, वनपाल अशोक जाधव, वनरक्षक सुरेखा लोहार, गणेश कांबळे व नितीन पवार अनेक नागरिक उपस्थित होते। अंकलखोप येथील ग्रामस्थ श्री अजित गायकवाड यांचं काही दिवसापूर्वी मगरीच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला होता। त्यांना शासन निर्णयाप्रमाणे 25 लाख रुपयाची मदत आपण त्यांचे जे वारसा आहे त्या वारसांच्या नावे दिलेली आहे। त्यामधील 10 लाख रुपये त्या वारसांच्या खात्यामध्ये दिलेले आहेत आणि 15 लाख रुपये वारसांच्या नावे आपण बँकेमध्ये एफ डी केलेली आहे। या एफ डीचे प्रत्येक महिन्याकाठी त्यांना व्याजाने जी रक्कम होणार आहे ती त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। अशा पद्धतीनं शासन निर्णयाप्रमाणे आपण त्यांना मदत केली।